नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र मोटिवेशनल ट्रेडर. भरपूर दिवस झाले तुम्ही म्हणत असाल व्हिडिओ का बरं पोस्ट करत नाही आहेत. तर त्याचा विषय असा झाला की मी थोडंसं तुम्हाला बोललेलो माझा एक दुसरा बिझनेस आहे, तो म्हणजे रिअल इस्टेटचा. माझे रिअल इस्टेटची स्वतःची फर्म आहे आणि त्यामुळे थोडंसं मला मार्केटिंग वगैरे करायचे असल्यामुळे मी थोडंसं एक 5-6 दिवस त्या मार्केटिंगमध्ये मला द्यायचे होते. सो त्यामुळं मी एक 5-6 दिवस थोडंसं मार्केटपासून दूरच राहिलो. कारण की काय होतं माहिती आहे का, मार्केट बघत असताना मग हे पण होत नाही ते पण होत नाही. सो त्यामुळं मी थोडंसं मार्केटला स्टॉप केलं आणि त्यातले पैसे डायरेक्ट विड्रॉ करून घेतले. 14,000 रुपये कॅपिटल होतं त्याच्यामध्ये, ते डायरेक्ट विड्रॉ करून घेतलं आणि मग शांत आपलं तिकडलं मन लावून व्यवस्थित काम केलं. तिकडचं काम जस्ट 1-2 दिवस झालं थोडंसं मी फ्री झालो आहे. सो त्यामुळं मग काल तर काय शनिवार रविवार होता, सो त्यामुळं मार्केट पण बंद होतं आणि आज जस्ट मार्केट ओपन झाल्यानंतर मी एक मार्केटचं ॲनालिसिस वगैरे केलं. तर हे बघा, काल मार्केट जे शुक्रवारी डाऊनफॉल आला, त्याच्यामध्ये डाऊनफॉल आल्यानंतर हे बघा इथं थोडंसं ह्या फेजमध्ये कन्सल्टेशन झालं. ओके, ज्या वेळेस मार्केटमध्ये ही कन्सल्टेशन फेज ज्या वेळेस तयार होते त्यावेळेस असं समजून जायचं की पुढं येणारा मूव हा बिग मूव आहे. बरोबर आहे. सो तसंच काहीतरी आज मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे काय झालं, आज मार्केट ओपन झालं. ओके, मार्केट ओपन झाल्यानंतर ही पहिली कॅन्डल आपण पाहिली जी की रेड बनवली आणि त्याच्यानंतर इथं एक थोडंसं कन्सल्टेशन फेज झाल्यानंतर इथून ब्रेकआउट देऊन मार्केटनं जवळपास एक 500 ते 600 पॉईंटचा अप मूव दिलेला आहे. ओके, सो तर आज आपण ट्रेड कुठं घेतलेला आहे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. आज आपण जो ट्रेड घेतलेला आहे तो घेतलेला आहे HDFC बँक. कारण की काय, बँकिंग क्षेत्र हा आज तेजीमध्ये होतं. सो त्यामुळे मग मी आज सकाळी बघितलं की यार म्हटलं चला बँकिंग स्टॉकमध्येच आपण आज ट्रेड घेऊया. तर तुम्हाला मी आज लॉजिक सांगतो की आपण यामध्ये कुठं ट्रेड घेतला आणि कुठे त्याच्यामधून बाहेर पडलो. तर आज ट्रेड आपण बघा, तुम्हाला मी एकदम व्यवस्थित एक्सप्लेन करतो की ट्रेड कुठे घेतला आणि कुठल्या लॉजिकवरती ट्रेड घेतला ते तुम्ही बघा. हे बघा, ही पहिली 5 मिनिटाची कॅन्डल बनवली. ओके, ही कॅन्डल बनवल्यानंतर मी तर यामध्ये एंटर झालो नाही. बरोबर आहे. काय एंटर झालो नसेल, कारण की मी त्याच स्टॉकमध्ये एंटर करतो ज्या स्टॉकमध्ये इथं मोमेंटम होतं, साईडवेज स्टॉक जातो आणि ज्यावेळेस त्याच्यामध्ये ब्रेक येतो त्याच्यानंतरच मी त्याच्यामध्ये एंट्री घेत असतो. तर आता ह्याच्यामध्ये झालं असं की बँक निफ्टीची मुवमेंट मी बघत होतो, त्याच्यानंतर मग मी हे स्टॉक पण बघितल्यानंतर ज्यावेळेस इथं हा झोन तयार झाला, बरोबर आहे, तर ह्या झोनमध्ये मी जवळपास 1640, हे बघा तुम्हाला मी माझं एंट्री आणि एक्झिट पण दाखवून देतो की मी कुठे एंट्री केली, कशी एंट्री केली तुम्हाला सांगतो मी. हे बघा 1640ला इथं या कॅन्डलवरती मी इथं 1640 पॉईंट समथिंग काहीतरी एक 60 का 55 असं काहीतरी एक वरी पैसे अशा ह्या इथे एंट्री घेतली मी. बरोबर आहे. माझा स्टॉप लॉस कितीचा होता माहिती आहे, ह्या कॅन्डलचा लो, कुठल्या, ह्या रेड कॅन्डलचा लो. तर माझा स्टॉप लॉस झाला 5.70 पैशाचा. ओके, आणि मी मार्केटमध्ये आज ज्यावेळेस आता माझ्याकडं कॅश होती, मी विड्रॉल केल्यानंतर मी थोडीशी कॅश काढली होती, त्यामुळं मला काय 14,000 रुपये आज यामध्ये टाकणं झाले नाही. माझ्याकडं ऑनलाईन होते एक 8,000 रुपये समथिंग ऑनलाईन होते, तर मी ते 8,000 रुपये टाकून दिले इथं. बरोबर आहे. तर 1640.35 वरती इथं एंट्री घेतली मी. एंट्री घेतल्यानंतर एक मला वाटतं 25 क्वांटिटी काहीतरी बाय केली. ओके, बाय केल्यानंतर इथं 5 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवला आणि टार्गेट जे ठेवलं ते 1:2
1:2 टार्गेट मी ठेवलं होतं इथं, बरोबर आहे. 1:2 टार्गेट ठेवल्यानंतर मी आपलं टार्गेट आणि स्टॉप लॉस इथं लावला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मार्केट हे इथं गेलं किती 1:1 ज्यावेळेस मला इथं दिसत होतं त्यावेळेस मी काय केलं, माझा स्टॉप लॉस जो आहे तो इथून थोडासा वरती मूव्ह केला आणि इथं 3.90 वरती आणून ठेवला. ओके. आणि त्याच्यानंतर मी निघून गेलो. माझं ते तुम्हाला बोललेलो बिझनेसचं त्या कामासाठी मी निघून गेलो. निघून गेल्यानंतर मी वाटामध्ये असताना ज्यावेळेस मी बघत होतो स्टॉक त्यावेळेस इथं कन्सल्टेशन चालू होतं त्याचं. ओके, चालू होतं. तर मग त्याच्यानंतर मी ज्यावेळेस माझ्या लोकेशनच्या जवळजवळ गेलो, एक 10 मिनटं मला राहिले असतील पोहोचण्यासाठी, गेल्यानंतर बघतोय तर ही मोठी कॅन्डल बनलेली आणि त्याच्यानंतर ही एक कॅन्डल बनली होती, ती हाय मारून आला होता 1661 रुपयाचा, बरोबर आहे. त्याच्यानंतर जवळपास मी इथं गेल्यानंतर बघितलं की यार आपलं टार्गेट हिट झालेलं आहे आणि वरती पण समथिंग एक 1:3च्या जवळपास आपल्याला टार्गेट मिळालेले. तर मी लगेचच गाडी साईडला थांबवली आणि लगेचच 1657 वरती मी माझं टार्गेट बुक केलं. तर तुम्हाला मी माझा स्क्रीनशॉट दाखवतो की आपण फक्त रिस्क घेतली होती. किती रुपयाची रिस्क घेतली होती तुम्हाला दाखवतो मी. काय माहिती आहे का, रिस्क आणि रिवॉर्ड हे सगळं ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करून ज्यावेळेस आपण घेत असतो ना त्यावेळेस आपल्याला मनामध्ये कुठलीही भीती राहत नाही. हे बघा 25 गुणिले 5.40 समथिंग माझा स्टॉप लॉस होता. तर त्याचं किती हे झालं, 135 रुपये हा माझा लॉस होणार होता कारण की क्वांटिटी माझी कमी होती. आणि मी जर याच्यामध्ये 14,000 ट्रेड केला असता तर माझं 50 क्वांटिटी झाली असते त्याच्यामध्ये. तर हे बघा या इथे मी स्टॉप लॉस लावलेला. तर माझं पहिलं जे हे होतं टार्गेट जे होतं ते होतं 1:2, बरोबर आहे. आणि स्टॉप लॉस हा 135 रुपयाचा लावला होता मी आणि टार्गेट हे 1:2 लावलेलं होतं. तर याच्यामध्ये आपल्याला बघा आज जवळपास आपण 17 पॉईंट कॅप्चर केलेले आहेत 25 क्वांटिटीसोबत. तर जवळपास आपल्याला 450 रुपयाचं इथं आज प्रॉफिट झाले. हे बघा काय माहिती आहे ना, तुम्ही किती कमवताय याच्यापेक्षा तुम्ही कुठल्या प्रोसेसनं जाताय ह्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स द्या तुम्ही कधी पण. कारण की काय आहे ना, ज्यावेळेस तुम्ही प्रोसेस फॉलो करणार ना 100% तुम्हाला नक्कीच ती प्रोसेस पैसा मिळवून देते. हे वैयक्तिक स्वतःचं माझं उदाहरण आहे. कारण की काय आहे ना, आपण काय करतो त्याचे स्क्रीनशॉट बघतो, तो किती कमवतोय, हा किती, याला काहीही महत्त्व नाही आहे. फक्त आणि फक्त महत्त्व द्या प्रोसेसला. 100% तुम्हाला रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार. आणि मी आता इथून पुढं व्हिडिओ तर रोज जसं मला वेळ मिळेल त्या पद्धतीनं मी व्हिडिओ बनवत जाईल आणि तुमच्या समोर आणत जाईल व्हिडिओ. तुम्ही ते प्रॉफिट लॉस न बघता तुम्ही त्यावरती केलेलं ॲनालिसिस, तो ट्रेड कसा घेतला आहे, त्याचं सेटअप काय यूज केलं आहे ह्याच्यावरती सगळ्यात जास्त फोकस करा. कारण की तुम्ही जेवढं प्रोसेसला फोकस कराल तेवढं तुम्हाला नक्कीच पुढं प्रोसेसच पैसे मिळवून देणार आहे. ओके, चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील. चला तर मग, धन्यवाद, थँक्यू.